नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. मंत्री साहेब, की तुम्ही लाडकी बहिणीची योजना आणताय, पण तुमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी सुखरूप नाहीत. तरी कृपा करून अगोदर त्यांना सुखरूप, त्यांना सुरक्षित ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही त्या योजना आणा. फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, देशमुखाईला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, देशमुखाईला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, देशमुखाईला न्याय, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीनं नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले. उरण येथील कुमारी यशश्री शिंदे या तरुणीची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतील विवाहितेच्या शीळ डायघर परिसरात झालेल्या खुनाच्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता उरणमधील ही घटना अतिशय सुन्न करणारी, युवती आणि महिला वर्गांमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. त्यामुळे या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी करतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अगोदर या लाडक्या बहिणींना सुखरूप सुरक्षित कसं ठेवता येईल याकरिता सरकारनं उपाययोजना करावे असं म्हटलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. न्याय द्या, न्याय द्या, यशस्वीला न्याय द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, यशस्वीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, यशस्वीला न्याय द्या. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेब, तसेच महिला प्रदेशाध्यक्षा सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशाने नवी मुंबई शहरामध्ये आज शिवाजी चौकामध्ये आम्ही निदर्शनं करत आहोत. त्याच्या पाठीमागचं कारण की गेल्या आठवड्याभरामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये 2 दुर्दैवी घटना घडल्या. त्याच्या पाठीमागे आपल्या मातृताई असतील गेल्या आठवडे, आणि तशीच दुर्घटना गेल्या शनिवार येत्या 4 दिवसांमध्ये यशस्वीताईंच्या माध्यमातून खूप अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अशी घटना ह्या घडायला नाही पाहिजे, यासाठी आम्ही एकदम शांतपणे या शिवाजी चौकामध्ये आम्ही निदर्शन करत आहेत. तसंच लवकरात लवकर आम्हाला या सरकारला असं सांगायचं या माध्यमातून की या लवकरात लवकर हे फास्ट ट्रॅकवरती केसेस चालवून या आरोपींना जेवढ्या लवकर होतील त्या लवकर यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. नाही झालं तर आम्ही येत्या काही दिवसांमध्ये या नवी मुंबई शहरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करू या सरकारच्या विरोधामध्ये. आता सरकार काय माहिती सरकार काय करतं. सरकार आपापल्या कामामध्ये मग्न आहे. सरकारचं कुठला ॲक्च्युली आता हे सरकारच्याबद्दल बोलण्याची वेळ नाही आहे, तरी पण मी तुमच्या माध्यमातून बोलू इच्छितो. सरकारचं अजिबात कुणाकडे कुठल्या आपल्या नागरिकाकडे लक्ष नाही, कुठल्या समाजाकडे लक्ष नाही. सरकार बोलतोय फक्त की आम्ही सरकार चांगलं, आम्ही मोठा, आम्ही पुरेपूर आम्ही सर्व समाजाचा या सर्व देशाचा आम्ही विकास करतो, पण कुठला काय विकास नाही ना, कुठलं काय नाही. त्यांच्या माध्यमातून ह्या निर्लज्जपणे अशा घटना घडत आहेत. काही सरकार काही काम करत नाही. मला तुमच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना पण सांगायचं आहे, आपले लाडके मुख्यमंत्री पण सांगायचं आहे, मुख्यमंत्री साहेब, की तुम्ही लाडकी बहिणीची योजना आणताय, पण तुमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी सुखरूप नाहीत. तरी कृपा करून अगोदर त्यांना सुखरूप, त्यांना सुरक्षित ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही त्या योजना आणा. आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जी उरण येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, यशस्वीताई शिंदे यांना ज्या पद्धतीने अमानुषपणे मारलं गेलं आणि 4 ते 5 दिवसानंतर त्यांच्या आरोपींना अटक झालं, आणि त्यासाठी ज्या पद्धतीची या घटना महाराष्ट्रात घडलेली आहे या गेल्या 2 आठवड्यामध्ये, मग ती अक्षताताईची घटना असेल, यशस्वीताईची घटना असेल, आणि अशा अनेक घटना घडत आहेत. त्या घटना घडू नये, त्यांना कुठंतरी रोख लागावा, यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं घेतलेली आहेत. RPI ए पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या या निदर्शन आंदोलनात नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद राऊत, महिला जिल्हा संघटिका बेबीताई गायकवाड, शेहनाज सय्यद, शोभाताई इंगळे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं महिला वर्ग सहभागी झाला होता. यावेळी त्यांनीही यशस्वी शिंदे हिच्या मारेकऱ्याला भर चौकात फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. न्याय द्या, न्याय द्या, यशस्वीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या,
फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे तसेच सुनीताताई लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांनी योजना काढलेली आहे. लाडकी बहीण ह्या देशामध्ये सुरक्षित नाही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबाला माझी आग्रहाची विनंती आहे की लाडक्या बहिणीकडे त्यानं पुरेपूर लक्ष द्यावे आणि नंतर लाडक्या बहिणीची योजना खुर्चीसाठी तुम्ही घेऊ नये. मी एवढंच सांगेन या सर्वांच्या याने की ज्या महिला सुरक्षित नाही आहे त्यांना पुढं चालून सुरक्षित ठेवण्याचं सरकारने काम करावं आणि या घटना घडतात त्याच्यावरती पाबंदी लावावा आणि स्ट्रिक्ट म्हणजे काहीतरी कानून द्यावा एवढंच मी सांगेल. जय भीम. सर्वप्रथम मी माझी फॅमिली आणि आमचे जे पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने आम्ही यशस्वीताईंना श्रद्धांजली देतो आहे. आणि महिला सुरक्षित नाहीत. महिला कुठं जरी गेल्या तर त्या सुरक्षित नाहीत. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. लोक या गोष्टीकडं जातीपातीच्या भेदभावाकडे बघतायत. ते माझं सरकारला हे सांगणं आहे तुम्ही एखाद्या जातीवादीला धरून हे पक्षवादीमध्ये आणू नका. तुम्ही एक मनुष्य आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं. आणि ह्या ज्या माझ्या बहिणींचं छळ कपट झालं त्यांची हत्या झाले ह्याच्या मारकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. तुमच्यानं नसेल होत तर आम्हाला सांगावं. आमच्या पक्षामार्फत आम्ही भर चौकामध्ये त्यांना फाशी द्यावी अशी आमची इच्छा आहे. कारण जर तुम्ही त्यांना भर चौकात फाशी दिली तरच जे दुसरं कृत्य करेल त्याला वाटेल की हा बाबा मी जर ह्याच्या पुढे असं काहीतरी करेन तर माझ्याबरोबर पण हे घडणार आहे. तर ह्याच्या पुढे ज्या माझ्या माई बहिणी ज्या जात आहेत माझ्या पोरी ज्या जात आहेत कॉलेजला जात आहेत सर्व्हिसला जात आहेत तर त्यांची सुरक्षाकडे गव्हर्नमेंटने जास्त लक्ष द्यावं. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.